ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 4 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 20 एप्रिलपर्यंत त्यांचं निवेदन अर्ज पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावीत. निवेदन सादर करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनात मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार दाखल करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.